Hello friends, welcome to all of you on my YouTube channel. And today I am going to focus on the 7th class chapter 2.6 Great Scientists Have a Questioning Mind. दोस्तों मित्रांनो, टॉपिक फार सिंपल आणि चांगला आहे. सी.व्ही. रामन यांच्याबद्दल आहे. पण तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल की इथं डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं चित्र दिलेलं आहे. आता ग्रेट सायंटिस्ट हॅव अ क्वेश्चनिंग माइंड म्हणजे काय? जेवढेही ग्रेट सायंटिस्ट होते किंवा होऊन गेले, नेहमी त्यांना प्रश्न पडलेला असायचा. अर्थात काय सांगायचं आहे, ज्या लोकांना चांगल्यात चांगले प्रश्न पडतात ते काही ना काही करून दाखवतात. इन शॉर्ट, इन माय वे. जसं की आकाशात पक्षी का उडतात, कसे उडतात, तेच का उडू शकतात, माणूस का उडू शकत नाही, आपण पाण्यात का डुबत नाही, हे सर्व प्रश्न. अचानक नाही डुबत ना आपण, म्हणजे डायरेक्ट डुबत नाही आपण, बुडतो मात्र डायरेक्ट नाही बुडत ना, अशा पद्धतीने. चला आता आपण आधी सर्वात पहिले हे बघूया, इंट्रोडक्शन. डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम वॉज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम 2002 टू 2007. पहा, डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे प्रेसिडेंट होते 2002 ते 2007. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, आज भारताजवळ जी मिसाईल टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे ते ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यामुळे. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक फारशा लहानशा खेड्यामध्ये जन्माला आले होते आणि त्यांच्या अथाक अभ्यासानंतर आणि परिश्रमानंतर आपण त्यांना ह्या पदावर पाहू शकलो. चला पुढे पहा. ही वॉज अवॉर्डेड भारतरत्न फॉर हिज कंट्रीब्युशन टू द सायंटिफिक रिसर्च अँड मॉडर्नायझेशन ऑफ डिफेन्स टेक्नॉलॉजी इन इंडिया. त्याबद्दल त्यांना एक अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे, भारतरत्न. जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न अवॉर्ड्स मिळालेला आहे, तसाच त्यांनासुद्धा मिळालेला आहे. ही लव चिल्ड्रन, त्यांना मुलं फार आवडायची. हीज बुक्स अँड आयडियाज हॅव इन्स्पायर मेनी यंग इंडियन्स. त्यांचे बुक्स, त्यांचे आयडियाज बऱ्याचशा भारतीय, म्हणजे यंग म्हणजे तरुण भारतीयांना इन्स्पिरेशन देतात, प्रेरणा देतात. इन दिस पॅसेज ही टॉक्स अबाउट अनदर ग्रेट इंडियन सायंटिस्ट दॅट सी.व्ही. रमन. आणि ह्या एक पॅसेज घेतलेला आहे, एक एक्स्ट्रॅक्ट घेतलेला आहे त्यांच्या पुस्तकातून. इथे ते सी.व्ही. रामन यांच्याबद्दल बोलतात. मित्रांनो, खरं तर ए.पी.जे. अब्दुल कलामांचे खूपच पुस्तक फेमस आहे. त्याच्यातून विंग्स ऑफ फायर, इग्नायटेड माइंड्स असे बरेचसे पुस्तक चांगले आहे. मला विंग्स ऑफ फायर आणि इग्नायटेड माइंड्स हे दोघं खूप आवडतात. एक रेफरन्स दिला तुम्हाला. चला तर मित्रांनो, विदाउट वेस्टिंग अ टाईम हेअर अँड देअर, लेट्स स्टार्ट द स्टोरी. बघा मित्रांनो, इथं सांगितलेलं आहे. काय सांगतात रायटर? पहा, ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेस्टलेस विथ क्वेश्चन्स. जे ग्रेट सायंटिफिक माइंड्स असतात, जे महान वैज्ञानिक, त्यांची मनं असतात, ते नेहमी प्रश्नांनी भरलेली असतात. रेस्टलेस असतात, ते बेचैन असतात. नेहमी त्यांच्या मनामध्ये कोणता ना कोणता प्रश्न घोळत असतो. दे कीप आस्किंग, ते नेहमी विचारत असतात. व्हाय डज धिस हॅपन, असं का घडतं? कॅन आय मेक इट बेटर, आणि हे जर असं घडते तर मी याला अधिक चांगलं करू शकतो का? ऑर व्हॉट मोर कॅन डू धिस डू, याच्यापेक्षा आम्ही आणखी काही चांगलं करता येईल का आपल्याला? असे प्रश्न त्यांच्या मनामध्ये नेहमी असतात. समजा की बघा, जे भारताचं संरक्षणासाठी काही आज आपण रूसकडून काही विमानं विकत घेतली, त्यांना आणखीच काही डेव्हलप करता येतील का? अशा पद्धतीचे प्रश्न एखाद्या इग्नायटेड माइंडमध्ये असतीलच. पुढे बघा. लेट अस स्टडी द लाईफ ऑफ ग्रेट सायंटिस्ट हू लिव्ह इन द सेम एरा ॲज एन्स्टाईन बट अबाउट 5000 किलोमीटर्स ईस्ट ऑफ जर्मनी इन इंडिया. बघा, अशाच आपण एक ग्रेट सायंटिस्टबद्दल आज शिकू की जे भारतामध्ये, म्हणजे जर्मनीपासून जवळजवळ 5000 किलोमीटर दूर होते. आणि कोणाच्या एरामध्ये, एरा म्हणजे काळामध्ये होते एन्स्टाईन. मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल की इंडियामध्ये होते. मग बघा, ते कोण होते? बॉर्न इन तिरुचिरापल्ली इन साऊथर्न इंडिया इन द इयर 1888. रमन ग्रीव अप टू बी वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट इन इंडिया. बघा, 1888मध्ये जन्माला आले आणि तिरुचिरापल्ली, साऊथर्न इंडिया म्हणजे साऊथ इंडियामध्ये तिरुचिरापल्ली इथं त्यांचा जन्म झाला आणि एक ग्रेट सायंटिस्ट म्हणून ते उदयाला आले होते. ही वॉज अ ब्राईट स्टुडंट राईट फ्रॉम द स्टार्ट and was deeply interested in the spatial science and acoustics.
सायन्स अँड अकाउस्टिक. बघा, ते खूप ब्राईट स्टुडंट्स होते सुरुवातीपासूनच आणि त्यांना खूप जास्तीत जास्त इंटरेस्ट होता सायन्समध्ये आणि अकाउस्टिकमध्ये. अकाउस्टिक्स म्हणजे एक ध्वनिशास्त्र असते. ध्वनिशास्त्र म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ध्वनी काढणारं ध्वनिशास्त्र. अकुस्टिक्स म्हणजे ध्वनिशास्त्र. लक्षात घ्या. दिस इज व्हॉट परहॅप्स लेड हिम टू डिस्कवर दॅट द मृदंगम अँड द तबला प्रोड्यूस मोर मेलोडियस साऊंड्स दॅन एनी अदर पर्सिक्युशन इन्स्ट्रुमेंट्स. बघा, म्हणूनच त्यांनी असं शोधून काढलं होतं की मृदंग आणि तबला हे इतर साधनांपेक्षा जास्तीत जास्त चांगला साऊंड तयार करतात आणि रसभरा साऊंड तयार करतात, असं बोलण्यात उनका. ही वॉज फॅक्सिनेटेड बाय कलरफुल थिंग्स, बी इट अ फ्लावर, बटरफ्लाय और जेम. बघा, त्यांना खूप कलरबद्दल खूप फॅक्सिनेशन होतं, खूप आकर्षित व्हायचे ते. फॅक्सिनेट म्हणजे आकर्षित होणे. त्यांचं खूप वेड होतं कलरचं. मग ते फ्लावर असो, बटरफ्लाय असो किंवा एखादी जेम असो. ही केप्ट सिकिंग नॉलेज अबाउट एव्हरीथिंग अराउंड हिम. त्यांच्याजवळ जे काही त्यांच्या आजूबाजूला असायचं त्यांच्याबद्दल ते नेहमी नॉलेज घ्यायचे, एक्वायर करायचे, जमा करायचे माहिती. ही बिकम अ स्कॉलर इन साऊंड अँड साऊंड रिलेटेड फिजिक्स. बघा, ते ध्वनी आणि ध्वनिशास्त्रामधले म्हणजे भौतिक ध्वनिशास्त्र यांच्यामध्ये ते मास्टर बनले, स्कॉलर बनले. वन डे अ शिप सेल फ्रॉम द पोर्ट ऑफ लंडन टॉवर्स कलकत्ता. बघा, एक दिवशी काय झालं, शिप लंडनवरून कलकत्त्याकडे निघालं. ऑन अ ब्रॉड वॉज यंग सी व्ही रामन हू हॅड डिलिव्हर्ड अ लेक्चर ऑन द अकोस्टिक्स ऑफ द व्हायलन इन लंडन. आणि त्यांनी काय केलं होतं, लंडनला गेले होते का, तर एक लेक्चर दिलं होतं त्यांनी तिथं. त्यांचं एक लेक्चर होतं, व्याख्यान होतं अकॉस्टिक्सवरती, ध्वनिशास्त्रावरती, व्हायलनच्या ध्वनीबद्दल. तर ते तिथे देऊन ते घरी परत येत होते. ही वॉज नाव ऑन द शिप्स डेक्स गेझिंग ॲट द ब्ल्यू वॉटर्स ऑफ द ओशन. आणि मग ते शिपच्या डेक्सवरती उभे राहिले. बघा, हे दिसते ना, शिपच्या डेक्सवरती उभे राहिले आणि आकाशाला आणि पाण्याला पाहत होते. का पाहत होते, ते गेझिंग म्हणजे लक्ष देऊन पाहत होते, ते कलर वगैरे. ॲज ही ग्लान्स अप ॲट द स्काय, जसे त्यांनी आकाशाकडे, विच वॉज द सेम शेड ॲज द ओशन. तसाच कलर, आकाशाचाच रंग त्यांना पाण्यामध्ये दिसत होता. अ सिरीज ऑफ क्वेश्चन्स पॉप्ड अप इन हिज हेड. पॉप म्हणजे उतरणे. मग त्याच्यामुळेच हे प्रसंग पाहून त्यांच्या डोक्यामध्ये बरेचसे प्रश्न उतरले. ते उद्भवले. व्हाय आर बोथ द सी अँड द स्काय ब्लू इन कलर. आकाश आणि पाणी दोघांचा कलर ब्लू स्काय असतो. व्हॉट इज द सायन्स बिहाइंड दिस ऑकरन्स. आणि ह्या देखाव्यामागे कोणत्या प्रकारचा सायन्स आहे, असे प्रश्न त्यांना येऊ लागले. His mind seems to suggest that the reason could be scattering of light by water molecules. मग त्यांना उत्तरसुद्धा मिळालं की कदाचित हे समुद्राचे रंगछटा आणि आकाशाकडे जो पाणी आहे, समुद्राच्या पाण्याच्या जे परमाणू आहे त्यांच्यामधून प्रकाशांचे विकिरण होत असेल, रिफ्लेक्शन होत असेल. त्या कारणामुळे कदाचित तो असा दिसत असेल, ते रंग असा दिसत असेल. हाऊएव्हर हिज थेअरी वॉज येट टू बी प्रूव्ड सायंटिफिकली. आणि मग त्यांनी हे सायंटिफिकली म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रूव्ह करायचा होता. वॉज एट टू बी. When the ship anchored at Calcutta, the young man immediately went on to conduct experiments to prove his theory. मग जेव्हा शिप कलकत्त्याला उतरली किंवा थांबली, अँकर म्हणजे थांबली, पोहोचली, तेव्हा काय झालं, तो तिथं न थांबता सी व्ही रमन सरळ त्यांची थेअरी प्रूव्ह करण्यासाठी निघून गेले. हिज रिसर्च इन ऑप्टिक्स द सायन्स ऑफ लाईट रिझल्टेड इन द डिस्कवरी ऑफ द रमन इफेक्ट्स. आणि मग त्यांनी एक थेअरी शोधून काढली, एक डिस्कवरी केली, एक शोध लावला, काय की रिफ्लेक्शन ऑफ लाईट, सायन्स ऑफ लाईट, ऑप्टिक्स काय आहे ते शोधून काढलं त्यांनी. आणि तेच थेअरी रमन इफेक्ट म्हणून जगामध्ये प्रसिद्ध झाली सायन्समध्ये. ही अनाऊन्स इट टू द सायंटिफिक वर्ल्ड इन मार्च 1928. आणि हे त्यांनी 1928मध्ये प्रूव्ह केलं. द डिस्कवरी वॉन हिम द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स इन 1930. आणि ह्या शोधासाठी त्यांना 1930मध्ये नोबेल प्राईजसुद्धा मिळालं फिजिक्समध्ये, भौतिकशास्त्रामध्ये. इट वॉज द फर्स्ट टाईम दिस प्राईज वॉज अवॉर्डेड टू ॲन इंडियन. एखाद्या भारतीयाला मिळाले ते म्हणजे नोबेल प्राईज मिळालेले ते पहिलेच भारतीय होते पूर्ण एशियामध्ये.
The day he discovered the Roman effect, 28 February, was later celebrated as the National Science Day. आणि मग ज्या दिवशी त्यांनी हे रोमन इफेक्ट शोधून काढलं होतं तो 28 फेब्रुवारी दिवस होता, तो आता नॅशनल सायन्स डे म्हणून मनवला जातो. इवन बिफोर दिस हिज कंट्रीब्युशन टू द सायन्स ऑफ ऑप्टिक हॅड बीन एक्नॉलेज्ड अँड ही वॉज अफेक्टेड फेलो ऑफ द रॉयल सोसायटी इन 1924. आज म्हणजे याच्यानंतरसुद्धा त्यांचं बरंचसं कॉन्ट्रीब्युशन सहकार्य शोध सायन्सला मिळाला आणि ते एक रॉयल सोसायटीचे एक फिलो झाले, सभासद झाले. यू वूड हॅव लर्न अबाउट द रोमन्स इफेक्ट इन डिटेल ॲट स्कूल. तुम्ही शिकले पाहिजे रोमन इफेक्ट्सबद्दल डिटेलमध्ये शाळेमध्ये. बट डू यू नो द डिस्कवरी सबसिक्वेंटली हेल्प इन डिटर्मिनिंग द इंटरनल स्ट्रक्चर्स ऑफ द सेम 2000 केमिकल कंपाऊंड्स. पण तुम्हाला माहिती आहे का की या शोधाने नंतरच्या काळात जवळजवळ 2000 रासायनिक संयुगांची आंतरिक रचना निश्चित करण्यास सहाय्य केले. ते म्हणजे याचाच हेल्प झाला की 2000 केमिकल कंपाऊंड्स आपल्याला शोधले. अँड कॅन यू गेस व्हॉट द कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट दॅट रोमन यूज टू प्रूव्ह हिज थेअरी वॉज अमेझली ₹200. आणि त्यांनी जे कॉस्ट लावली होती म्हणजे किती पैसे खर्च केले होते तुम्हाला माहिती आहे का? तर जवळजवळ ₹200. त्या काळामध्ये ₹200 म्हणजे खूप मोठी रक्कम होती मित्रांनो. रोमन स्ट्रॉंगली फेल्ट दॅट सायंटिस्ट शूड नॉट बी कन्फाइनेड टू लॅबोरेटरीज टू सॉल्व सायंटिफिक प्रॉब्लेम्स. CV रमनला नेहमी वाटायचं, त्यांचं थांबत होतं की वैज्ञानिक समस्या सोडवण्यासाठी हे प्रयोगशाळामध्येच थांबायला पाहिजे असं नाही, तर त्यांनी निसर्गाचाही साथ घ्यायला पाहिजे. दे शूड सर्च अराउंड देमसेल्व्स अँड फाइंड दोज आन्सर इन अकॉर्डन्स विथ नेचर. निसर्गाच्या सानिध्यात राहूनसुद्धा त्यांनी काम करायला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्व करायला पाहिजे. फॉर द इसेन्स ऑफ सायन्स लाईज इन इंडिपेंडंट थिंकिंग अँड हार्ड वर्किंग अँड नॉट इक्वायपमेंट म्हणजे एखाद्या साधनांवरती नाही डिपेंड राहिले ते किंवा राहायला पाहिजे सायन्स. हाऊ ट्रू, किती सत्य आहे हे आपल्याला खरंच समजतं की माणसाने निसर्गाच्या सानिध्यात राहून काहीतरी करून दाखवायला पाहिजे. द ओशियन्स अँड द स्काय हॅव ऑलवेज बीन ब्ल्यू इन कलर, इट नीडेड अ क्वेश्चनिंग माइंड विथ द सायंटिफिक आउटलुक टू फाइंड द रिझन बिहाइंड इट. खरंच हे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आकाश आणि पाण्याचा कलर नेहमी ब्लू असतो, पण हे एक प्रश्न एखाद्या साधारण माइंडमध्ये नाही येऊ शकत, एखादा सायंटिफिक माइंडमध्येच हा प्रश्न येऊ शकतो. मित्रांनो, इथं तुमची स्टोरी संपत आहे. तरी जर तुम्हाला धडा आवडला असेल, काही प्रॉब्लेम आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जो काही प्रॉब्लेम असेल कॉमेंट बॉक्समध्ये टाका, मी ते सॉल्व करून देईल तुम्हाला. थँक्यू.